लखनौ ते लंडन हे नेमकं काय प्रकरण आहे? कारण लखनौमध्ये कुणाला तरी कुणाची तरी 200 एकर जमीन इन्कम टॅक्सने अटॅच केली आहे. 800 कोटीचा काहीतरी प्रकल्प आहे. त्याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी योग्य वेळी देईन. एक एक तुमच्यावर सगळ्यात मोठा आरोप होत होता की तुमच्याकडे पैशाचा खूप मोठा गोडाऊन आहे आणि आणि त्यानंतर असा सुद्धा आरोप झाला, तुमच्या पक्षातून पण आरोप करण्यात आले की ज्यांचे गोडाऊन होते त्यांच्या नोटा पाण्यात तरंगत होत्या. मी बघा सरळ साधा माणूस आहे. मला सत्तेचा पैशाचा मोह नाही. मी फाटका माणूस आहे. मी सदैव सदैव गोरगरिबांमध्ये असतो. त्यामुळे पैशाचा मोह मला नाही. पैशाचा मोह कोणाला आहे, खोक्यांचा मोह कोणाला आहे, या महाराष्ट्रातली जनता जाणते. साहेब, एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर द्याल अशी सुद्धा अपेक्षा आहे. बरीच चर्चा आहे की एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करायचं होतं. उद्धव ठाकरेंनी कधी तुम्हाला असा शब्द दिला होता का? त्यांना तर बनायचंच नव्हतं ना. ते म्हणतच होते मला कुठे बनायचं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे, शिवसैनिकाला पालखीत बसवायचं आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न मला साकार करायचं म्हणाले. परंतु जेव्हा स्वतःचा स्वार्थ जागृत होतो तेव्हा शिवसैनिक आणि कार्यकर्ता याची किंमत नसते. मला कधी कुठल्याही पदाचा मोह नव्हता, सत्तेची हाव नव्हती आणि नाही. मला संधी मिळाली एका शेतकऱ्याच्या सर्वसामान्य मुलाला, जमिनीवरच्या कार्यकर्त्याला, त्याचं मी सोनं करतोय. नक्कीच. तुमचा साहेब एक डायलॉग आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो मेहनत करेगा वो राजा बनेगा. राजकारणामध्ये सध्या बरेच आहेत, नेते आहेत, त्यांचे कुटुंबियातील लोक उभे राहिलेले आहेत, उमेदवारी मिळालेली आहे, ते नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही अशी एक भावना आहे. याला उत्तर कसं देणार? बरोबर आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा. जो काम करेगा वो राजा बनेगा. कर्तृत्वाच्या जोरावर माणसाने पुढं आलं पाहिजे. घराणेशाहीतून लोक पुढे येतात तेव्हा साहजिक आहे कर्तृत्ववान कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अन्यायाची भावना होतेच. हे तर स्वतःला मालक समजायचे आणि बाकी सगळ्यांना नोकर समजायचे. बाळासाहेब सगळ्या सहकार्यांना सवंगडी समजायचे. हे सगळ्यांना घरगडी समजतात, नोकर समजतात. कार्यकर्ते मोठे झाले यांना इनसिक्युरिटी वाटते, मास लीडरची भीती वाटते, म्हणून तर किती लोक गेले. आज इतके लोक गेले शिवसेना सोडून, ते सर्वजण चुकीचे आहेत. मग चूक कोणाची? आत्मपरीक्षण कधी होणार की नाही? आत्मचिंतन कधी होणार की नाही? साहेब,